वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली. तर मी भारती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या भारती नर्सिंग क्लास यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या क्लासमध्ये आपला जो विषय आहे तो म्हणजेच कुटुंबाच्या मूलभूत गरजा आणि रचना. त्याच्यामध्ये कुटुंबाच्या मूलभूत गरजा कोणकोणत्या आहेत व त्यांच्या मूलभूत गरजा जी काही आहेत, रोजचं आधार निवारण, ते आपण आजच्या या टॉपिकमध्ये पाहणार आहे. आणि त्याची रचना. आणि मेन म्हणजे हा क्वेश्चन कोणत्या सब्जेक्टचा आहे, तर हा क्वेश्चन आहे सोशल सायन्स, बिहेवियर अँड सोशिओलॉजी, JNM फर्स्ट इयर. तर सुरू करूया व्हिडिओला. तर तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या. सोबतच बेल आयकन घंटेला सुद्धा प्रेस करा आणि लाईव्ह क्लास अटेंड करण्यासाठी आपल्या चॅनलला सुद्धा जॉईन व्हा. तर सुरू करूया. कुटुंबाचा उदय कोणत्याही ऐतिहासिक तथ्याच्या सहाय्याने स्पष्ट करता येणार नाही. आता कुटुंबाचा जो उदय आहे, तो कोणत्याही ऐतिहासिक किंवा तथ्याच्या सहाय्याने स्पष्ट करता येणार नाही. तर कुटुंबाचे अस्तित्व निर्धारित करू शकणारी परिस्थिती मानवी इतिहासामध्ये कोणत्याही अवस्थेत नव्हती. मानवी इच्छांची जटिलता व गरजांची जाणीव यांच्या परिपूर्णतेच्या सहाय्याने कुटुंबाच्या उदयाचे स्पष्टीकरण करता येईल. तर जेव्हा केव्हा मनाला त्यांच्या गरजांची जाणीव झाली तेव्हा त्या गरजांची पूर्ततेसाठी कुटुंबाचा उदय झाला आहे. तर काय आहे याच्यामध्ये, तर कुटुंबाचा जो उदय आहे हा कोणत्याही ऐतिहासिक तथ्यांच्या सहाय्याने स्पष्ट करता येणार नाही. तर कसं करता येणार, तर कुटुंबाचे अस्तित्व निर्धारित करू शकणारी जी परिस्थिती आहे. आता कुटुंबाचे अस्तित्व निर्माण करणारी जी परिस्थिती आहे, मग माणसाची परिस्थिती ही मानवी इतिहासामध्ये कोणत्याही अवस्थेत नव्हती. म्हणून आता मानवी इच्छांची जटिलता, मानवी इच्छा कशा आहेत हे वाढत जातात, यांची इच्छा वारंवार वाढत जातात, त्या इच्छांची पूर्तता होत नाही. तर यांची इतिहासामध्ये कोणत्याही अवस्था यांच्या नाहीत. म्हणून मानवी इच्छांची जटिलता व गरजांची जाणीव परिपूर्णतेच्या सहाय्याने कुटुंबाचा उदय स्पष्टीकरण करता येईल. तर तेव्हा काय होतं, तर मनाला त्यांच्या गरजांची जाणीव झाली. आता मनाला त्यांच्या गरजाची, की जसं आपल्या उदाहरणार्थ आपल्याला एखादा मोबाईल घ्यायचा आहे, तर मोबाईल ही काय आहे, तर एक इच्छा आणि गरज. तर त्या जाणीव झाली तेव्हा त्या गरजांची परिपूर्ततेसाठी कुटुंबाचा उदय झाला. तर त्या गरजा पूर्ण करण्यासाठी, परिपूर्तीसाठी कुटुंबाचा उदय झाला. तर हे अशा प्रकारे कुटुंबाचा उदय हा कोणत्याही ऐतिहासिक तथ्याच्या सहाय्याने स्पष्ट करता येणार नाही. नंतर आहे प्रजोत्पादनाची गरज. त्याच्यानंतर जो आपला दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे प्रजोत्पादन कशा प्रकारे होते आणि त्याची गरज काय प्रजोत्पादनाची, ते पाहूया. तर यात प्रथम स्थायी येते की प्रजोत्पादनाची गरज कुटुंबाचे चिरस्थापित्व टिकवण्यासाठी प्रजोत्पादन आवश्यक आहे. तर कुटुंबाचे चिरस्थापित्व हे टिकवून ठेवण्यासाठी प्रजोत्पादनाचे आवश्यक आहे. या संदर्भात लिक्स काय एक जनक आहे. तर लिक्स यांच्या विचारवंत असा म्हणतो की धार्मिक आणि नैसर्गिक प्रेरणापेक्षा अपत्यप्राप्तीची इच्छा मानवाच्या स्वरक्षणाच्या व सहज प्रकृतीची मुळात रुजलेली आहे. आता मानवाच्या यात प्रथम स्थायी येते की प्रजोत्पादनाची गरज कुटुंबाचे विस्तारित टिकून ठेवण्यासाठी प्रजोत्पादनाचे आवश्यक आहे. आता त्यांचे विस्तारित म्हणजे पिढ्यानपिढ्या चालण्यासाठी, त्यांचे विस्तारित टिकून ठेवण्यासाठी प्रजोत्पादनाचे हे मोठ्या प्रमाणात आवश्यक आहे असे त्यांना त्या ठिकाणी जाणीव झाली. तर या संदर्भात लिक्स हे काय, तर एक जनक. तर यांच्या विचारवंत एक असा म्हणतो की धार्मिक आणि नैसर्गिक प्रेरणापेक्षा अपत्यप्राप्तीची इच्छा मानवाच्या संरक्षणाच्या सहज प्राप्तीने, आता मानवाच्या स्वइच्छेने व सहज प्राप्तीने जे प्राप्त म्हणजे इच्छा मानवाच्या सहज प्राप्तीने मुळात रुजलेली आहे, त्या भावनेला प्रजोत्पादन असे म्हणतात. तर सर्वसामान्य अपत्याच्या प्राप्तीची ही इच्छा व्यक्ती व वंश, सर्वसामान्यप्रमाणे काय व्यक्तीची जी इच्छा असते ती म्हणजेच इच्छा व व्यक्तीची वंश आणि लोक यांची मूलभूत गरज आहे.
इच्छेचे स्पष्टीकरण देणारे पुरावे मोठ्या प्रमाणात आढळतात. आता इच्छेचे स्पष्टीकरण देणारे जे पुरावे जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आढळतात, जसे की कुटुंबात. आता कुटुंबात मुलांचा अभाव व मातापित्यांच्या दुर्दैवाचा भाग मानला जातो. तर कुटुंबाचा महत्त्वाचा जो आहे तो म्हणजेच मुलांचा अभाव व मातापित्यांचा यांच्या दुर्दैवाचा भाग मानला जातो. त्यातूनच काही वेळेला वैरभाव आणि मानसिक शास्त्रीय असमतोल आढळून येतो व मूल व्हावे ही इच्छा स्त्रियांमध्ये तीव्र स्वरूपात आढळते व पितृप्राप्तीची पुरुषांची इच्छा सुद्धा काही कमी विकसित नसते. स्वतःचे नातं नंतरच्या पिढ्यांमध्ये हस्तांतरित करण्याची जी इच्छा मनात समृद्ध करण्यासाठी इच्छा, म्हातारपणी व मदतीची गरज, संतती जन्माला दाखवण्याची जी प्रेरणा आहे, या प्रेरणामुळे सर्वांमुळे कुटुंब संस्था आवश्यक बनलेली आहे. आता पुरुषांची स्त्रियांची इच्छा जी काय ते त्यांना एक मूल व्हावं, तर कशासाठी, तर कुटुंबामध्ये एक आपली पिढ्यानपिढी वाढण्यासाठी व आपला वंश वाढण्यासाठी असे सुद्धा पित्यांना वाढते. आणि म्हातारपणाचा आधार म्हणजे कुटुंब संस्था आवश्यक बनलेली आहे. यालाच काय म्हणतात, तर कुटुंब संस्था असे म्हणतात. दुसरं म्हणजे पॉईंट त्याच्यात आर्थिक गरजांची पूर्तता. दुसरा पॉईंट काय, तर आर्थिक गरजांची पूर्तता. तर गरजेच्या पूर्ततेसाठी स्त्री पुरुषांचे एकत्र येऊन कुटुंबाची निर्मिती केली जाते. स्त्रिया घरातील कार्यांची पूर्तता करतात तर पुरुष घराबाहेरची जबाबदारी स्वीकारतात. दोघेही देखील एकमेकांना सहकार्य करून सुखी कुटुंबाचे जीवन जगतात. तर प्रजोत्पादन, काम, वासना, तृप्ती आणि अर्थव्यवस्था या 3 गरजा व्यवस्थेतील इतरही काही कारणांनी आणि इच्छापूर्तीसाठी व्यक्तिविवाहाबद्दल होतात. तर जीवनसाथी मिळावा म्हणून, प्रेम आणि जिव्हाळा मिळावा म्हणून कोमलता व संप्रण यासाठी व्यक्तिविवाह करते व त्यातूनच कुटुंबाची स्थापना होते. तर व्यक्तीच्या गरजाची पूर्तता होण्यासाठी काय करतात, स्त्री पुरुष हे एकत्र येऊन कुटुंबाची निर्मिती केली जाते. तर घराची जी कामे आहेत तर स्त्रिया सांभाळतात, तसेच घराबाहेरची जी कामे आहेत ते पुरुषाची जबाबदारी असते. तर दोघेही देखील एकमेकांना सहकार्य करून कुटुंबाचं एक सुखी कुटुंबाची ते जीवन जगतात. तर त्यातूनच काय होते, प्रजोत्पादन म्हणजेच काम, वासना, तृप्ती आणि अर्थव्यवस्था या 3 गरजा व्यतिरिक्त इतरही काही कारणं आहेत की ज्या कारणामुळे इच्छापूर्ततेसाठी प्रेम व जिव्हाळा मिळावा यासाठी काय करतात, तर विवाह करतात. ठीक आहे. आणि त्या विवाहातूनच कुटुंबाची निर्मिती ही होते. तर त्यालाच कुटुंबाची स्थापना असे म्हणतात. तर या सर्व विवेचनावरूनच आपण असा निष्कर्ष काढू शकतो की एका विशिष्ट तारखेला किंवा कुटुंब अचानक अस्तित्वात आलेले नाही. तर याच्यावरूनच काय अर्थ निघतो की एका कुटुंबाचा जो कुटुंब जसे निर्माण होते ते एकाच तारखेला किंवा कुटुंब अचानक अस्तित्वात येत नाही. तर त्यासाठी प्रतिपादन केलेल्या गरजांना व पूर्ततेची कुटुंबाचा उदय झाला हे सहज वृत्ती व कुटुंबाचा उदयाचे कारण देता येणार नाही. कारण काय होते, तर कुटुंब ही खरी संस्कृती निर्मिती आहे. तर कुटुंब काय आहे, तर हे खरी संस्कृती निर्मिती आहे की जेव्हा आपण कुटुंबाचा उदय संबंधी बनलेला तेव्हा आपण कुटुंबाच्या उत्क्रांतीच्या संदर्भात बोलतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे कुटुंबाची निर्मिती ही होत असते. त्याच्यानंतर आहे कुटुंबाच्या 5 अवस्था. तर कुटुंबाच्या किती अवस्था आहेत, 5. तर हा जो क्वेश्चन आहे कुटुंबाच्या अवस्था हा तुम्हाला IMP क्वेश्चन आहे आणि मेन म्हणजे हा 5 मार्क्ससाठी पेपरमध्ये दरवर्षी विचारण्यात येतो. तर ह्या ज्या 5 अवस्था आहेत ती तुम्ही तोंडी पाठ करून ठेवा किंवा याचा तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकता. तर
मॉर्गन यांच्या मते, आता मॉर्गन जे आहेत ते आहेत लेखक, तर यांच्या मते कुटुंब खालील 5 अवस्थेतून वाटचाल करते. तर मॉर्गन यांच्या मते कुटुंब हे खालील 5 अवस्थेत वाटचाल करते, ते आपण पाहूया. रक्तसंबंधी कुटुंब, आता पहिली जी अवस्था आहे ती म्हणजे रक्तसंबंधी कुटुंब. कुटुंबाच्या या अवस्थेत एकाच रक्ताच्या 2 व्यक्तीमधील विवाहावर बंदी नव्हती. आता कुटुंब संबंध म्हणजेच कुटुंबाच्या या अवस्थेत एकाच रक्ताचे जे 2 व्यक्ती आहेत त्याबद्दल विवाह होत नाही किंवा त्याच्यावर बंदी नव्हती. ठीक आहे. त्याच्यानंतर नियंत्रित कुटुंब, आता कुटुंबाचे दुसऱ्या अवस्थेत अगदी जवळच्या नातेवाईकांतील वैवाहिक संबंधावर काही नियंत्रण लादली होते. आता नियंत्रित कुटुंब म्हणजे अगदी जवळचे आहे, जसे की काही नात्यांना असे बंधन आहे की ते विवाह करू शकत नाही, तर अशा नात्यावर बंदी घातली जाते. ठीक आहे. परंतु विवाह व्यक्तिरित्या शारीरिक संबंध स्पष्टपणे निश्चित केले गेले नव्हते. परंतु काय आहे तर व्यक्तीतील व शारीरिक संबंधातील जे स्पष्टीकरणपणे निश्चित केले गेलेले नव्हते. त्याच्यानंतर शारीरिक संबंधाबाबत अनिव्यवस्था, तर कुटुंबाच्या या अवस्थेत एक पुरुष एकाच स्त्री विवाहित करीत असते. कुटुंबांना कोणाकोणाला बरोबर संबंध स्पष्ट धोरण नव्हते. तर एक पुरुष हे एका स्त्रीशी विवाह करीन असे नव्हे. तर पुरुषांना मात्र बंधन नव्हते, पण स्त्रियांना बंधन या ठिकाणी बंधन होते. तर पुरुष हा एकापेक्षा 2 अधिक स्त्रियांसोबत विवाह करू शकतो, तर स्त्रिया मात्र हे एकाच पुरुषासोबत जीवन काढत होते. ठीक आहे. तर त्याच्यानंतर पितृसत्ताक कुटुंब, तर या अवस्थेत कुटुंबात पुरुषांनी निर्वाद व वर्चस्व स्थापन झाले होते. पण पुरुष अनेक स्त्रियांशी विवाह करीत असे व त्या सर्व स्त्रियांशी तो संबंध ठेवू शकत असे. तर त्याच्यानंतर पितृसत्ताक कुटुंबामध्ये काय तर पुरुष काय तर अनेक स्त्रियांसोबत संबंध ठेवू शकतो म्हणजे शकत होते, आणि त्या प्रत्येक स्त्रियांसोबत एकाच घरात किंवा एकाच ठिकाणी पितृसत्ताक कुटुंब करून तो राहत होता. नंतर एक विवाही कुटुंब, तर एक विवाह कुटुंब पद्धत जी आहे ती कुटुंबाची ही अवस्था वर्तमान व कालीन अवस्था येत असून या अवस्थेत एक पुरुष व एका स्त्री विवाह करू शकतो. एक पुरुष व एक स्त्री म्हणजेच एक विवाह पद्धती, याच्यामध्ये एक पुरुष आणि एक स्त्री यांच्या दोघांमध्येच विवाह होत होता. तर हे झाल्या कुटुंबाच्या 5 अवस्था, जे की तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. तर तुम्हाला इथपर्यंत व्हिडिओ कसा वाटला? नेक्स्ट जो आहे आपला याच्या काही व्याख्या आहेत, समुदायाच्या काही व्याख्या. तर ही व्याख्या तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. IMP क्वेश्चन आहे, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये हे पाहणार आहे याच्या 5 मार्क्ससाठी. ठीक आहे. तर तुम्हाला इथपर्यंत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तुमचे जे काही मैत्रिणी असतील त्यांनासुद्धा हँडरायटिंग नोट्स प्रोव्हाइड करा. आणि लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटणार आहे आपण IMP क्वेश्चन घेऊ. तर तुम्हाला जर लाईव्ह क्लास अटेंड करण्याचे असतील तर तुम्ही आपले दुपारच्या टाईमला लाईव्ह क्लाससुद्धा अटेंड करू शकता. त्यामुळे तुम्हाला चॅनलला जॉईन व्हावे लागेल. ठीक आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. थँक्यू.